ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि या तिन्ही देवांची ताकद एकत्र आली ती म्हणजे दत्त महाराजांच्या स्वरूपात बघा। दत्त महाराजांचे दोन अवतार, पहिला अवतार म्हणजे श्रीपाद वल्लभ आणि दुसरा अवतार म्हणजे नृसिंह सरस्वती महाराज। नृसिंह सरस्वती महाराजांनी घोर अशी तपश्चर्या केली ती म्हणजे गाणगापूरला। आणि दुसरं ठिकाण असं आहे की या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराज म्हणजे साक्षात दत्ताचा अवतार या ठिकाणी येणार त्या जागेवरती बघा। म्हणून 100 वर्ष आधी सांगितलं होतं एका संतांनी, एवढी अफाट भक्ती बघा। आणि ती जागा म्हणजे नरसोबाची वाडी, सुंदर दत्त मंदिर भव्य। आणि या ठिकाणी बघा अनेक संतांच्या समाधी आहेत या नृसिंहवाडीला, या नरसोबाच्या वाडीला अनेक समाधी आहेत मंदिरा शेजारी। या समाधीचं रहस्य सगळ्यांचं की दत्त महाराजांची कृपा व्हावी बघा, दत्त महाराजांची कृपा व्हावी म्हणून त्यांच्या भक्तांच्या पायाची सुद्धा नतमस्तक व्हायला लागतं बघा। की ज्यांनी अफाट भक्ती केली नृसिंह महाराजांच्या, त्यांच्या समाध्या त्या ठिकाणी आहेत। आणि आपण नरसोबाच्या वाडीला गेल्यानंतर तिचे भक्त आहेत त्यांच्या समाध्या त्यांच्या पायाशी नतमस्तक झाल्यानंतर आपल्या सगळ्या इच्छा दत्त महाराजांच्या पर्यंत पोहोचतात बघा। आणि दत्त महाराजांची राजधानी म्हणून जिला ओळखलं जातं ती म्हणजे सांगली जवळील बघा नृसिंहवाडी हे ठिकाण बघा, अतिशय पवित्र। याच्याबद्दल आपण सगळी माहिती जाणून घेणार, इथलं रहस्य जाणून घेणार आहोत आपण आज। की जर देवापर्यंत पोहोचायचं असेल तर पहिलं संतापर्यंत पोहोचायला लागतं बघा। आणि खरंच आपण दत्त भक्त असताल तर मनापासून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा बघा। मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल। या नृसिंहवाडीमध्ये नृसिंह महाराज म्हणजेच नृसिंह सरस्वती साक्षात दत्ताचा अवतार। आणि या ठिकाणी बघा 12 वर्ष तपश्चर्या केली महाराजांनी कृष्णा पंचगंगा या संगमावरती। आणि त्यामुळे ही पवित्र भूमी झाली, तेजोमय भूमी झाली। अहो नृसिंह सरस्वती महाराजांनी तपश्चर्यासाठी नृसिंहवाडीच्या कृष्णा, शिवभद्रा, कुंभी, सरस्वती, भोगावती आणि वेण्णा या सप्त नद्या आणि या सप्त नद्याच्या संगमावरती 12 वर्ष वास्तव्य केलं महाराजांनी आणि घोर अशी तपश्चर्या केली। आणि त्यामुळं ही भूमी पवित्र झाली। तर बांधवांनो, दत्त महाराजांचे तसे 2 अवतार, पहिला अवतार म्हणजे श्रीपाद वल्लभ आणि दुसरा अवतार नृसिंह सरस्वती महाराज। नृसिंहवाडीतील महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेण्यासाठी अनेक लोक येतात बघा, लाखो लोक त्या ठिकाणी दत्त भक्त येतात। अनेक थोर पुरुषांच्या समाध्या आहेत त्या ठिकाणी। दत्त महाराजांची कृपा व्हावी म्हणून बघा ह्या महाराजांच्या समाधीच्या पायाचे नतमस्तक व्हावं लागतं। म्हणजे हे संत आहेत बघा, संताच्या पायांच्या जवळ गेल्यानंतर संत म्हणजे पहिली पायरी देवापर्यंत पोहोचण्याची बघा। मग तिथं जे समाधी आहेत त्या कोणत्या कोणत्या महाराजांचे आहेत त्याचं रहस्य आपण या व्हिडिओमधून सगळं जाणणार आहोत, माहिती बघा। आणि नृसिंहवाडीमध्ये बघा नृसिंह सरस्वती महाराज आल्याचा जो काळ होता तपश्चर्यासाठी बघा 1456चा काळ होता बघा। तर बांधवांनो, एक आश्चर्याची बाब म्हणजे 100 वर्ष अगोदर बघा रामचंद्र योगी महाराज 100 वर्ष अगोदर या ठिकाणी आले होते बघा, राहिले आणि 1356 साली आले होते। आजही त्या ठिकाणी बघा जिवंत समाधी आहे त्या महाराजांची। आणि त्यांनी 100 वर्ष अगोदर सांगितलं होतं की दत्त महाराज या ठिकाणी येणार आहेत। 100 वर्ष बघा एवढी ताकद तपश्चर्याची त्यांची। आणि या रामचंद्र योगी महाराजांच्या समाधीच्या पायाशी जर नतमस्तक झालं तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात बघा, एवढी ताकद संतांची बघा। आणि रामचंद्र योगी महाराजांची समाधी ते बघा, ज्या वेळेला आपण तिथं गेल्यानंतर घाटाच्या पायऱ्या ज्या वेळेला खाली उतरून जातो त्यावेळेला एक मोठा पिंपळाचा वृक्ष लागतो त्या ठिकाणी समाधी। आणि याच्याच पुढच्या बाजूला बघा छोटस एक हनुमंताचं सुंदर मंदिर आहे। अहो त्या ठिकाणी अनेक भक्त येतात आणि या समाधीच्या जवळ नतमस्तक होतात आणि आपल्या इच्छा बोलतात बघा। सगळ्यांची इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होतात आणि नंतर पुढे जातात प्रदक्षिणा घालायला बघा नृसिंह सरस्वती महाराजांच्या ठिकाणी, पादुकांच्या ठिकाणी। आणि त्याच्या वरच्या बाजूला बघा अनेक महात्म्यांच्या समाधी आहेत समाधीच्या वरच्या बाजूला। त्यातलं पहिलं स्थान आहे नारायण स्वामी। बांधवांनो, नारायण स्वामी महाराज त्यांची अफाट भक्ती होती, श्रेष्ठ भक्ती होती। आणि या श्रेष्ठ भक्तीला प्रसन्न होऊन साक्षात दत्त अवतार नृसिंह महाराजांनी या सप्त नद्यामध्ये जाऊन बघा त्यांना संन्यासाची दीक्षा स्वतः दिली बघा। दत्त महाराजांनी संन्यास दीक्षा आणि दंड दिला बघा त्यांना। एवढंच नाही तर कोल्हापूरची अंबाबाई, या कोल्हापूरच्या अंबाबाईचा देवीचा म्हणजे नारायण महाराजांच्यावरती हात होता बघा। अफाट भक्ती सुद्धा नारायण महाराजांची होती बघा। म्हणून आजही कोल्हापूरला गेल्यानंतर बघा नारायण स्वामीचा मठ आहे आणि याच ठिकाणी नारायण महाराजांची वस्तू मूर्ती आहे बघा। आणि त्यानंतर बघा कृष्णानंद स्वामींचं स्थान येतं त्याच ठिकाणी बघा सगळ्या समाधी आहेत। आणि हे कृष्णानंद स्वामी म्हणजे नारायण स्वामींचे शिष्य बघा, त्यांची सुद्धा अफाट भक्ती होती। संस्कृताचे पंडित ते होते। अहो त्यांनी अनेक संस्कृत ग्रंथ लिहिले त्या ठिकाणी। तसेच बघा गोपाळ स्वामी यांची सुद्धा जिवंत समाधी यांना थोर योगी समजलं जातं। आणि त्यांच्या समाधीनंतर बघा 100 वर्षांनी
गोपाळ स्वामींनी समाधी घेतल्यानंतर 100 वर्षांनी एका झाडाच्या मुळीनं या समाधीला विळखा घातला होता. त्यावेळी त्यांना त्रास होऊ लागला हे त्यांनी आपल्या भक्ताच्या स्वप्नात जाऊन सांगितलं. नंतर ही मुळी काढली. नंतर त्याच्यानंतर बघा समाधीकडे जाणारा हा रस्ता बंद केला गोपाळ स्वामींच्या आज्ञेनुसार. त्यानंतर बांधवांनो मौनी स्वामी यांचे एक स्थानिक, हे जे मौनी स्वामी आहेत ते कायमचे म्हणजे आत्मचिंतनामध्ये असायचे बघा. अखंड मौन पाळून राहायचे. त्यांचा एक भव्य असा यज्ञ चाललेला असतो. तर स्वामींनी तर मौन पाळलेलं असतं, ते बोलत नसतं. यज्ञासाठी तूप लागत होतं, तूप संपलं होतं म्हणून आपल्या शिष्यांना सांगितलं तूप आणा. अहो शिष्य बोलले तूप नाही या ठिकाणी. त्यावेळेला बघा मौनी स्वामींनी सांगितलं की कृष्णा मातेकडे जाऊन तूप घेऊन या. कृष्णा माता म्हणजे कृष्णा नदी बघा. सगळे शिष्य पळत पळत गेले नदीकडे. नदीत तर पाणी, महाराजांनी तूप आणायला सांगितले. अहो घागरी त्या ठिकाणी पाण्याने भरल्या आणि त्या घागरी घेऊन शिष्य परत स्वामींच्याकडे आले. बघतात तर काय, यज्ञाजवळ आल्यानंतर पाण्याचं तूप नाही झालं बघा. एवढी ताकद संतांची आणि भक्तीची आहे त्यांच्या बघा. अफाट शक्ती. भक्ती केल्यानंतर शक्ती येते निश्चित आहे बघा. त्याच्यानंतर बघा ब्रह्मानंद स्वामींचं सुंदर असं मंदिर आहे. ते सुद्धा फार योगी होते. नंतर वासुदेवाय सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांचं स्थान येतं या ठिकाणी. यांना सुद्धा बघा दत्त अवतार मानलं जातं. संप्रदायामध्ये दत्त संप्रदायामध्ये अनेक कीर्तन आहेत, भजन त्यांनी लिहिली बघा. आणि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो महामंत्र आहे तो त्यांनी सांगितला बघा स्वामींनी. गुरुचरित्र, गुरुचरित्र जे ग्रंथ आहे त्याचं फळप्राप्ती या मंत्राद्वारे बघा. आणि या ठिकाणी स्वामी महाराजांच्या संपूर्ण जीवनचरित्र हे चित्राच्या मार्फत रेखाटले गेले आहे. आणि या पवित्र ठिकाणी महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेऊन येणारा जो भक्त आहे, नंतर पुढे नृसिंह महाराज सरस्वती साक्षात दत्त अवतार यांच्या प्रदक्षिणा करण्यासाठी भक्त पुढे जातात. येणारे जी भक्त आहेत ते सांगतात की दक्षिण दरवाज्यात गेल्यानंतर दत्त महाराजांची जर मनापासून प्रार्थना केली तर सगळ्या इच्छा त्या ठिकाणी पूर्ण होतात बघा, फलप्राप्ती होते. आणि याच ठिकाणी छोटीशी खिडकी आहे. या छोट्याशा खिडकीतून जर आपण पाहिलं तर सुंदर असं पादुकांचं दर्शन आपल्याला होतं. मनोकामना पूर्ण होतात. लाखो भक्त त्या ठिकाणी आपल्या मनाची श्रद्धा भक्ती अफाट करतात आणि त्या ठिकाणी येतात आणि साक्षात दत्तगुरूंचं दर्शन त्यांना होतं बघा. मनामध्ये इच्छा ही प्रकट पाहिजे, प्रबळ पाहिजे. आजही ठिकाणी आपण 7:30 वाजता महाराजांची धूप आरती होती बघा. त्या नृसिंहवाडीत सर्वात श्रेष्ठ एक वैशिष्ट्य वाडीचं बघा की रोज रात्री निघणारी नृसिंह महाराजांची पालखी पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर द्वारामध्ये पालखी उभी केली जाते. अहो महाराजांचे विविध भक्ती रसामध्ये परिपूर्ण असलेली पदे त्या ठिकाणी म्हटली जातात. अनेक सेवेकरी त्या ठिकाणी येतात आणि सहभागी होतात. अहो कित्येक भक्त आदल्या दिवशी मुक्कामाला येतात, म्हणजे शनिवारी मुक्कामाला येतात, कारण हे नयनरम्य दृश्य महाराजांची पालखी पाहण्यासाठी येतात. तर बांधवांनो नृसिंह महाराज हे साक्षात दत्ताचा अवतार आहेत बघा. की जे गाणगापूरमध्ये आहेत ते नृसिंहवाडीत सुद्धा आहेत, कारण नृसिंहवाडीत सुद्धा 12 वर्ष त्यांनी घोर तपश्चर्या केली. तर बांधवांनो आपण दत्त भक्त असताल तर नक्की जा नृसिंह सरस्वतींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी नृसिंहवाडीला. आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होत्या. देवाबद्दल जर एक निष्ठता असेल आणि भक्ती जर आपली खरी असेल तर देव तुमच्या मदतीला नक्की धावून येईल बघा. कर्मभोग हे कधीही कोणाला चुकले नाहीत. त्यासाठी नृसिंहवाडीला आपण अवश्य जा आणि दत्त महाराजांची कृपा मिळवण्यासाठी त्यांच्या पायाशी नतमस्तक व्हा. आणि जे भक्त आहेत जे संत आहेत त्या ठिकाणी नृसिंह सरस्वती महाराजांचे त्या प्रत्येक समाधीचं दर्शन आपण अगदी मनापासून घ्या. आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा त्या ठिकाणी व्यक्त करा आणि त्या इच्छा दत्त महाराजांच्या पर्यंत जाऊन पोहोचतात बघा. म्हणजे आपण याचं सगळं रहस्य या समाधी कोणाकोणा महाराजांचे आहेत त्या पाहिल्या. ही माहिती जर आपल्याला खरंच आवडल्या असेल तरच आमच्या चॅनलला आपण लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा, म्हणजे अशा अनेक देवी आणि देवतांचे व्हिडिओ आपल्यापर्यंत त्वरित पोहोचतील. आणि आम्हाला कमेंट म्हणून दिगंबरा दिगंबरा अशी एक कमेंट नक्की द्या आम्हाला बघा. जय हिंद जय भारत. श्री गुरुदेव दत्त.